गणेश जयंती. गणेश जयंतीला काय करतात आहे की नाही, सगळेच म्हणतात की गणपती बाप्पाचा जन्मदिवस असतो. तर गणेशाने एका भक्ताची परीक्षा घेतली. एकदा गणपती बाप्पा त्यांच्या आसनावर विश्राम घेत होते. त्यावेळी त्यांच्या मनात विचार आला की आपण पृथ्वी लोकावर जाऊन आपल्या भक्तांची परीक्षा घेऊया. या विचाराने गणपती पृथ्वी लोकात अवतरले आणि एका लहान मुलाचे रूप धारण केले. गणपतीने त्यांच्या एका हातावर चमचाभर दूध आणि दुसऱ्या हातावर चिमूटभर तांदूळ घेतले. त्यानंतर बाप्पा एका गावात गेले आणि तिथल्या लोकांना म्हणाले, कुणीतरी याची खीर बनवून द्या मला. पण लोक त्याच्या या बोलण्यावर हसू लागले. अशा प्रकारे बाप्पा पूर्ण गाव फिरले आणि त्यांनी खीर बनवायला सांगू लागले. पण बाप्पाचे कुणीही ऐकले नाही. हसत म्हणाले की एक चमचा दूध आणि चिमूटभर तांदळाची खीर कशी होणार. एक म्हातारी त्या गावात तिच्या झोपडीच्या बाहेर बसली होती. बाप्पाने त्या म्हातारीला सुद्धा विचारले. तेव्हा त्या म्हातारीने मुलाच्या वेशातील बाप्पाकडे पाहिलं आणि म्हणाली, मला तुझे चिमूटभर तांदूळ आणि एक चमचा दूध दे, मी तुला खीर बनवून देते. म्हातारीने विचार केला की लहान मुलाचा हट्ट मी पुरवीन. मी त्यात थोडे दूध आणि तांदूळ घालून मुलासाठी खीर बनवून देईल. असा विचार करत म्हातारीने बाप्पाकडचे चमचाभर दूध आणि चिमूटभर तांदूळ घेऊन स्वयंपाकघरात आली. तिनं एक छोटंसं पातेलं तिच्या चुलीवर ठेवलं आणि बाप्पाने दिलेले चिमूटभर तांदूळ आणि चमचाभर दूध त्यात टाकले. पण काय आश्चर्य, पातेले वरपर्यंत भरून गेलं. म्हणून मग तिनं थोडं मोठं पातेलं घेतलं, तेही भरून गेलं. खीर उकळण्यासाठी भांड्यात जागाच उरली नाही. मग म्हातारीने घरातील सर्वात मोठं पातेलं चुलीवर ठेवलं, पण तेही शिगे भरलं. मग म्हातारीने गावात जाऊन सर्वात मोठं पातेलं मागून आणलं आणि त्यात खीर उकळून घेतली. गणेशाला म्हणाली, मुला, खीर खूप छान, जास्त एवढ्या खीरीचं मी काय करू. यावर बाप्पा म्हातारीला म्हणाले, सर्व गावातील लोकांना दे, आज तुझ्याकडे खीर खाण्याचं आमंत्रण दे. म्हातारीने सर्व गावकऱ्यांना तिच्या घरी खीर खाण्याचं आमंत्रण दिलं. पण म्हातारीवर सर्व गावकरी हसायला लागले आणि तिला म्हणाले, तू तर गरीब आहे, सर्वांकडून मागून स्वतःचा उदरनिर्वाह करते, मग सर्वांना खीर कशी खायला देशील. तरीही म्हातारीने सगळ्यांना तिच्या घरी खीर खाण्याचे आमंत्रण दिले. सर्व गावकरी हा विचार करून तिच्या घरी गेले की बघूया ही खीर कशी खायला देते. म्हातारीच्या सुनेने हा विचार केला आणि सगळी खीर जर लोकांनी खाल्ली तर माझ्यासाठी खीर शिल्लक राहणार नाही. मी आधीच थोडी खीर खाऊन टाकते. तिनं खीर वाटीत घेतली आणि गणपती बाप्पाचे स्मरण करीत म्हणाली, हे गणपती बाप्पा, हा प्रसाद ग्रहण करावा. देवाला प्रसादाचा भोग लावून म्हातारीच्या सुनेने खीर खाल्ली. तेवढ्यात गावकरी म्हातारीच्या घरी जमा झाले. म्हातारीने सर्वांना खीर वाढली. सर्वांना आश्चर्य वाटले की गरीब म्हातारीने सर्वांसाठी खीर कशी बनवली. सर्वांनी पोटभर खीर खाल्ली. सर्व गावकरी गेल्यावर म्हातारी मुलाला म्हणाली, बाळा, आपणही खीर खाऊया. तेव्हा तो मुलगा म्हातारीला म्हणाला, मी खीर खाल्ली. म्हातारीने मुलाला विचारले, तू खीर कधी खाल्ली. यावर मुलगा म्हणाला, जेव्हा तुझी सून खीर खायला बसली तेव्हा तिने माझे स्मरण करून मला प्रसाद भरवला आणि म्हणाली की या गणपती बाप्पा हा प्रसाद ग्रहण करावा, तेव्हाच मी खीर खाल्ली. यावर म्हातारी म्हणाली, तू खरंच गणपती बाप्पा आहेस का. असे म्हणत म्हातारीने समोर उभा असलेल्या मुलाला नमस्कार केला आणि बाप्पाने लगेच त्याच्या खऱ्या रूपात प्रकट झाला आणि म्हातारीला आशीर्वाद दिला. आणि जाताना म्हातारीच्या झोपडीवर प्रेमाने फुंकर मारली आणि म्हातारीच्या झोपडीचा सुंदर राजवाडा झाला. असा म्हातारीचा घर कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती. अशी ही म्हातारी गरीब होती. गरीब असून बाप्पाच्या प्रसादाने किती श्रीमंत झाली बघा. म्हणूनच भाव तिथे देव असतो. यूट्यूब चॅनलचे नाव आहे प्रमिला छंद. संस्कृती संस्कारांचा अनमोल ठेवा असणारे हे प्रमिला छंद माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. कुठे कुठे गेले तेही मला कळू दे. कसा वाटला ते सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. आवडलं ती आपल्या नातेवाईकांनाही सांगा आणि कसं वाटलं ते सांगा. प्रमिला छंद, प्रमिला ब्राह्मणकर.